मन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसले भव दुःख व्यथा, तत्काळ तुझ्या प्रसादे, अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारख बोध करुण्या खास, मुक्त केले बंधने, तुझी या स्थितीचा विचार, वधवी जीवा नित्यसार, हितुके कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे, बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मनन करो गुरु ज्ञान हितैषी, 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 मनन करो ज्ञान हितैषी, मनन करो ज्ञान हितैषी, मनन करो ज्ञान हितैषी। विषयन यादि मन में न लावो, विषयन यादि मन में न लावो, जबर न आवत मारी भगै से, मनन करो मनन करो ज्ञान हितैषी, मनन करो बहुत जाल मन काल के दर से, बहुत जाल मन काल के दर से, जाल मन काल के दर से, बहुत जाल मन काल के दर से, बहुत जाल मन काल के दर से, काल के दर से, सब लखी याद रखीजे, सब लखी याद रखी से, सब लखी याद रखीजे,
कही कबीर आजू यह अवसर फिर पछतायन पार मिले सी। कही कबीर आजू यह अवसर फिर पछतायन पार मिले सी। फिर पछतायन पार मिले सी। फिर पछतायन पार मिले सी। मनन करो याद ही देसी। मनन करो याद ही देसी। मनन करो याद ही देसी। जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग। जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग। जय जय पांडुरंग हरि। जय जय पांडुरंग हरि। जय जय पांडुरंग हरि। पांडुरंग हरि। जय जय पांडुरंग हरि। पांडुरंग हरि। जय जय पांडुरंग पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग। जय जय पांडुरंग हरि। पांडुरंग हरि। जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि। पांडुरंग हरि। जय जय पांडुरंग हरि। पांडुरंग हरि। जय जय 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 पांडुरंग हरि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पाच सज्जनो, आज आपला विषय आहे ज्यांना स्वतःच्या हिताची इच्छा आहे, अर्थात सगळ्यांना इच्छा आहेच, हितेच्छुक जीवांनी जगत ज्ञान आणि गुरुज्ञान ज्ञानाचे दोन प्रकार आहेत. या ज्ञानाचं दोनही ज्ञानाचं मनन केलं पाहिजे. तुम्हाला सूत्र माहीतच आहे, बरेचदा आपण कीर्तनातून बोलून गेलो की ज्यांना संतांच्या साहित्यांची जाण करून घ्यायची आहे किंवा संतांच्या सिद्धांतिक ज्ञानाचा आस्वाद घ्यायचा आहे, त्यांना 7 स्टेपमधून जावं लागतं. आता आज आपण कीर्तन ऐकणार आहोत, ऐकलं म्हणजे झालं असं नव्हे, असे ऐकणारे भरपूर लोक आहेत, परंतु 7 स्टेप आहे: श्रवण, मनन, निधिध्यासन, धारण, ग्रहण, संस्करण आणि ज्ञान. म्हणजे ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी 7 स्टेप आहे. पहिली स्टेप कोणती आहे? श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे. आता आपण ऐकत आहो, याला संतांनी श्रवण नाही म्हटलं, हे ऐकणं नव्हे. तुम्हालाही माहिती आहे व्याख्या. ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि पुढं जाणावे आपण असे आपण. या नाव ज्ञान. स्वतःला जाणणं याचं नाव ज्ञान, दुसऱ्याला जाणणं याचं नाव अज्ञान. सोपी व्याख्या आहे. अज्ञान कशाला म्हणावं? दुसऱ्याला जाणणं. दुसऱ्याला जाणू जरी पाहता प्रयत्न करता, पण दुसऱ्याला जाणता येत नाही. लक्षात घ्या, दुसऱ्याला जाणणं कठीण आहे. जाणावे दुसऱ्याचे जीवीचे, परिते ज्ञान वाटे साचे, परिते अध्यात्म ज्ञानांचे लक्षण नव्हे. अध्यात्म ज्ञानाचं लक्षण ते नव्हे, दुसऱ्याला जाणणं. अमुक असा आहे, टमुक तसा आहे, त्याचं चुकलं आहे, याचं बरोबर आहे, त्यांनी असं करायला नव्हतं पाहिजे, त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे, त्यांचा व्यवहार चुकला आहे, यांचा सिद्धांत. हा माकड चेष्टा आहे. ह्या चेष्टा
ज्ञानी अभ्यासक लोकांनी करू नये. आपण नेहमी सांगतो समाजामध्ये अभ्यासक लोक असतात, समक्षक लोक असतात, समीक्षक, संशोधक लोक असतात आणि परीक्षक लोक असतात. 4 प्रकारचे लोक आहेत. लक्षात घ्या. अभ्यासक, समीक्षक, संशोधक आणि परीक्षक. तर हे लोक आपल्या समाजामध्ये असताना, कुटुंबामध्ये असताना घ्या वर घ्या, हात पकडा, हात पकडा, हात पकडा. तर श्रवणाची व्याख्या आहे ऐसे हे सकलही ऐकावे, परिसारतेची जानोनी त्यागावे. ऐसे हे ऐकावे, परी हे सर्वची ऐकावे, परिसारतेची शोधून घ्यावे आणि असारते जानोनी त्यागावे. या नाव श्रवण. श्रवण कशाला म्हणतात? ऐसे हे सकलही ऐकावे. सगळं ऐकलं पाहिजे, कारण प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे आपल्या समाजामध्ये जे जे कथन करणारे सुज्ञ लोक आहेत, समजदार लोक आहेत, हितचिंतक लोक आहेत, तुमच्या हिताची काळजी घेणारे लोक आहेत, त्यांनी ज्या ज्या ग्रंथातून, ज्या ज्या पंथातून, ज्या ज्या कथनातून जे काही आपणाला ऐकवलं आहे, सांगितलं आहे, कथन करताय, त्या कथनाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे जसं आता आपण रामकथा ऐकतो, शिवपुराण ऐकतो, कोणतेही पुराण ऐकतो, काशीखंड ऐकतो. त्या सांगणाऱ्याचा उद्देश जाणून घ्या. आदर्शवादी कथन पहिलं. रामकथेमध्ये रामाचा आदर्शाचं कथन केलं आहे, हरिश्चंद्र राजाचं कथन केलं आहे, द्रौपदीचं कथन केलं आहे पुराणामध्ये, सावित्रीचं कथन केलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी वगैरे जे काही थोर नेते आहे, संत महात्मे आहे, विद्वान आहे, पंडित आहे, या सगळ्या लोकांच्या कथनामध्ये आदर्शवाद कथन. आदर्शवादी म्हणजे आदर्श दाखवायचा आहे प्रत्येकाने. त्या कथेत काही पडलं नाही असं काही समजू नये. आदर्शवादी कथन. दुसरं कथन आहे रहस्यवादी कथन. म्हणजे काही कथन करणारे असे लोक आहेत की या समाजामध्ये काय रहस्य दडलेलं आहे. भक्तीच्या मार्गामध्ये प्रापंचिक आणि परमार्थिक जीवन जगत असताना काही हितचिंतक असे आहे की त्यातलं काही रहस्य जाणलेले लोक आहेत आणि ते रहस्य तुमच्यापर्यंत पोहोचणारे काही लोक आहेत. तिसरा यथार्थवादी कथन. यथार्थ काय? यथार्थ म्हणजे काय? यथार्थ कशाला म्हणावं? कुठेही वाहत न जाणारं कथन. यथार्थ ज्ञान माणसाला झालं की तो कुठेही वाहत जात नाही. लक्षात घ्या. परंतु हे का कळत नाही? त्याचं कारण असं आहे की बोलणारा जो मनुष्य आहे तो अनुभवाविन बोलत असतो. संत लिहितात नाना मतांतरे शब्दांची उत्पत्ती. टाळ हळू वाजवा, टाळ थोडी हळू वाजवा. नाना मतांतरे शब्दांची उत्पत्ती. नाना मतांतरे शब्दाची उत्पत्ती. नाना मतांतरे शब्दाची उत्पत्ती. नाना मतांतरे शब्दांची उत्पत्ती. नाना मतांतरे शब्दांची उत्पत्ती. पाठांतरे होती वाचाळते. पाठांतरे होती वाचाळते. पाठांतरे होती
पाठांतरे होती वाचाळते पाठांतरे होती वाचाळते पाठांतरे होती वाचाळते हा पाठांतर होती वाचाळते पाठांतर होती वाचाळते पाठांतर होती वाचाळते नाना मतांतरे शब्दाची उत्पत्ती नाना मतांतरे शब्दाची उत्पत्ती नाना मतांतरे शब्दाची उत्पत्ती अनेक मतमतांतजय मतांचा गलबला कोणी पुशेना कोणाला जो जे मती सापडला तेची तयासी थोर अशा परिस्थितीमध्ये कबीर साहेब म्हणतात मनन करो गुरु ज्ञान हितेशी प्रत्येक सारग्राही जीवांनी खरोखर चेष्टा करायची नसेल टाइमपास करायचा नसेल काहीतरी जीवन जगायचं नसेल आपलं हित झालं पाहिजे आपल्याला जे दुःख आहे कोणतं दुःख आहे तुम्हाला माहीत आहे त्रिविध ताप कुठून उपजवते माया मोही ग्रस्त विषयी आसक्त तापत्रय संतप्त तिन्ही लोकी दुःख का तयार होते माया मोहामध्ये आसक्त असल्यामुळं जीवनात दुःख नाही पण दुःखी निर्मितीचं स्थान आहे माया तिथून उत्पत्ती होते दुःखाची माया म्हणजे काय माया ही मनाशी संबंधित आहे आणि मोह म्हणजे काय मोह हे वस्तू प्राणी पदार्थाशी संबंध आहे मनुष्य मोह का करतो नेहमी सांगतो मी मनुष्य मोह करण्याचं मुख्य कारण आहे त्याला आपल्या गरजेची कामनेची पूर्ती करायची असते मनुष्याच्या मनामध्ये अनावश्यक गरजा तयार होत असतात आणि अनावश्यक गरजेच्या पूर्तीसाठी या माणसाला संबंधित जीवन जगत असताना वस्तू प्राणी पदार्थाचा मोह करावा लागतो मोह न करता अनावश्यक गरजेची पूर्ती होत नाही आणि तिथून मग दुःखाच्या उत्पत्तीला सुरुवात होते आपलं जे मन आहे ते मन माईक विकारांनी ग्रस्त झालेलं आहे मन म्हणजे काय मगच प्रश्न विचारला आमच्या क्षीरसागर सरांनी मन म्हणजे काय वास्तविकता मन नाहीच वस्तूच नाही मन ही वस्तू नाही आहे मन ही मानंदी आहे जीवांनी कल्पना केल्यामुळं कारण आपण नेहमी भाषिक ज्ञान कल्पक ज्ञान तार्किक ज्ञान आणि यथार्थ ज्ञानाचे 4 प्रकार आहेत हा जीव जेव्हा भाषिक ज्ञानाला बसवतो भाषिक ज्ञान म्हणजे भासमात्र ज्ञान भासमात्र ज्ञानाचा अर्थ काय आहे हा जो जीवन जगतो आपण जीवन जगत असताना आपल्या संबंधामध्ये ज्या काही जीवन निर्वाहासाठी वस्तू प्राणी आणि पदार्थांची गरज आहे माणसाला ज्ञानी असो की अज्ञानी असो हितचिंतक असो की नसो जीवन निर्वाहासाठी वस्तू प्राणी आणि पदार्थाची गरज आहे माणसाला या गरजेच्या गाठी तयार नाही होत जेव्हा मनुष्य वस्तू प्राणी पदार्थांच्या पासून गरजेची पूर्ती करण्यासाठी त्याचा वापर करतो तेव्हा फक्त गाठी तयार होते लक्षात घ्या एक गोष्ट जर गरजेच्या पूर्तीसाठी वस्तू प्राणी पदार्थाचा वापर करत नसेल तुम्ही म्हणत असाल प्रत्येक मनुष्य वस्तू प्राणी पदार्थांचा वापर गरजेच्या पूर्तीसाठी करतो तसं नाही आहे आज मी मायकाचा वापर करतो इथे मायकाचा वापर करताना माझ्या मनामध्ये मानपान पदप्रतिष्ठा असेल माझा प्रसार व्हावं माझा लौकिक व्हावा मला लोकांनी खूप चांगलं म्हणावं माझी विद्वत्ता दिसावी असा उद्देश माझा असेल तर मित्र हो त्यामध्ये दुःखाची उत्पत्ती आहे
परंतु प्रत्येक शब्द आपण बोलतो त्या बोलण्यामध्ये रमाकांतशी जो मी शब्द बोलतो तोच शब्द आमच्या खेडकर साहेबाशी बोलतो, त्या बोलण्यामध्ये अंतर आहे. एका बोलण्यामध्ये रमाकांतचं हित आहे, हिताचं रक्षण करण्यासाठी बोलत आहोत. एका बोलण्यामध्ये उर्मटपणा आहे, एका बोलण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये विजय व्हावा, यशस्वी व्हावं, मला यश संपावं असं आहे. असे जे जे काही बोलण्याचे प्रकार आहेत त्यामध्ये दडलेलं आहे उत्पत्ती स्थान. याचा अर्थ असा नाही की कुटुंबातला एखादा वडील मनुष्य आपल्या मुलांना, आपल्या स्त्रीला जे काही संकेत देत असते ते संकेत स्वतःच्या स्वार्थाचेच असते असं नाही. हे बारीक ज्ञान आहे. परक विचार अति है झिना, जो जाने सो परक प्रवीणा. तिथं असा काही ठोकताळा नाही आहे. म्हणून पहिला शब्द मी म्हटलं की दुसऱ्याला जाणण्याच्या चेष्टेमध्ये पडू नका, कारण दुसऱ्याच्या जाणण्याचा विषय हा ज्ञानाचा नाही आहे. आध्यात्मिक ज्ञान, या ज्ञानाला वैज्ञानिक ज्ञानाची जोड मिळाली की आध्यात्मिक ज्ञानांनी सिद्ध केलेला सिद्धांत आणि त्या सिद्धांतांचा जीवन जगत असताना केलेला प्रयोग, त्यातून ज्ञानांची दृढता साधता येते. लक्षात प्रयोग करावा लागते सिद्धांताचा. म्हणून मनना वाचून श्रवण ते व्यर्थ, यास्तव परमार्थ वर्मनेने. परमार्थाचं वर्म का कळत नाही? हे इतकी कला आपण प्राप्त करतो, अभ्यास करतो, परंतु श्रवण करताना मननाची आपल्याला गरजच भासत नाही. मननाशिवाय श्रवण ते व्यर्थ. मननच करत नाही. मनन समजते ना तुम्हाला? मन म्हणजे मनामध्ये चिंतन, जे आपण ऐकतो त्याचं चिंतन करणे, मनन करणे. जसं एक बकरी आहे, दिवसभर चरते आणि तिचं चरणं कसं मिळालेलं तेवढे पोटात साठवून घेते, मनन करत बसत नाही. त्यावेळेस कुटारात डाल्यामध्ये कुटार दिसलं, हिरवे पानं दिसले का पटपट कोणी येते म्हणून चटचट खाऊनच घेते ते. आणि मग ते काय करते? आनारवण करते की नाही, ते वय मनन. ते मग पोटातलं दी काढते, पुन्हा रवण करते, त्याला पचवू चावू करून पोटात पाठवते, मग ते पचते. तर आपण चावून पोटात पाठवतो सोडून द्या, आपण थोडंसंही पोटात नाही पाठवत, नुसतं इकडेच ठेवतो. मुखामध्ये, वाचेमध्ये आणि कानामध्ये एवढंच ठेवतो. कसे शक्य आहे ते? म्हणून मनन करो गुरु ज्ञान हितेशी. तर जगत ज्ञानामध्ये तीन प्रकार आहेत. भाषिक ज्ञानाचा अर्थ असा आहे, जीवन निर्वाहासाठी ज्या वस्तू प्राणी पदार्थांचा आपण वापर करतो त्या वस्तू प्राणी पदार्थापासून आपल्याला सुख प्राप्त होते असा भास निर्माण होणं, याचं नाव भाषिक पदार्थ. देवा बापा मला सुखी ठेव म्हणून दत्ताच्या पाया पडतो. ठीक आहे, दत्तांची मूर्ती जड आहे, निर्जीव आहे. अनंत महाराजाच्या पाया पडते, बाबाजी माझ्या पोराला परीक्षेत पास होऊ द्या जी, धनसमृद्धी वाढू द्या जी, आम्हाला ताप जरी येऊ देऊ नका जी. अशा ज्या अपेक्षा आहे इतरापासून, दुसऱ्या वस्तू प्राणी आणि पदार्थापासून, दुसऱ्या प्राण्यांपासून, वडिलापासून, शेजाऱ्यापासून, गुरुपासून, देवापासून, सरकारपासून ज्या सुखाच्या अपेक्षा आपण करत असतो आणि त्या अपेक्षा करून ते सुख प्राप्त व्हावं म्हणून जे काही आपण प्रयत्न करतो, कर्म करतो, त्याचं नाव भाषिक विचार. भाषिक विचार कळले म्हणजे भासणे. सिद्धांत नाही तसा. माणसाच्या जीवनामध्ये ज्या ज्या क्षणाला जे जे सुख किंवा दुःख प्राप्त होते त्या त्या क्षणाला होणारं सुख दुःख दुसऱ्याच्या कृतीमुळं, दुसऱ्याच्या विचारामुळं, दुसऱ्याच्या समजीमुळं होत नाही, हा सिद्धांत आहे. विषय सुख दुःख देत है देनहार नहीं कोय, विषय जिते संसार में दुख सपने हो नहीं होय. विषय सुख दुःख देते. आपल्याजवळ जे विषय आहे पंचविषय, त्या पंचविषयांच्या पासून जे होणारे व्यवहार आहेत ते व्यवहार आपल्याला सुख दुःख देते. हा सिद्धांत अभ्यासकांनी, सत्संगी लोकांनी पक्का केला पाहिजे.
10 वेळ सांगायचं काहीच काम नाही. प्रत्येक क्षणाला होणारा जो व्यवहार आहे तो व्यवहार. मगच आमची चर्चा निघाली तिथं. भोजन भजन विभाजन आणि नियोजन. भोजन भजन दोन सांगितलं. म्हणे विभाजन म्हणजे काय. भोजन जे आहे, आता हा कार्यक्रम आहे तिथं भोजनाची व्यवस्था अगोदर करावी लागली, मंडपाची व्यवस्था करावी लागली. आपण का नवं देऊन बसलो, त्यांना करावं लागली. भोजनाची व्यवस्था केली तर भोजन आवश्यक आहे. कीर्तनाचा कार्यक्रम म्हटल्यावर आपण गाऊन आलो कुठं सत्संगामध्ये, बिना जेवल्यानं बिना पाणी पिल्यानं सत्संग सुरू होईल का. नाही, कारण भोजनाने शरीराला ऊर्जा मिळते. ऊर्जा जर नसेल तर श्रवण करता येत नाही, मंथन करता येत नाही. भोजन आवश्यक आहे. त्या भोजन आपण स्वीकारलं की शरीराला ऊर्जा मिळते. भजन स्वीकारलं की मनाचं बल वाढते. भजन स्वीकारलं पण तो दोन्हीचं विभाजन करावं लागते. भोजनाचं विभाजन नाही केलं तर जमन का. डायजेशन पोट टाईट येते. विभाजन नाही केलं तर. भोजन आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर त्याचं विभाजन झालं पाहिजे. शरीराला पाहिजे असलेला रस आणि रक्त अलग आणि बेकामाचं मळ अलग. याचं विभाजन जर आपल्या पचनक्रियेमध्ये होत नसेल, पचनेंद्रियामध्ये, तर मग मित्र ते बाधक आहे. मग भोजन तसंच भजन आहे. भजनामध्ये सुद्धा विभाजनाची गरज आहे. भज म्हणजे भजन याचा अर्थ असा आहे, भजनाची युक्ती. भजनाची युक्ती याचा अर्थच असा आहे की नको ते त्यागण्याची वृत्ती. लक्षात घ्या. संत लिहितात देहबुद्धी गेली नाही, नाही. देहबुद्धी गेली नाही, नाही. देहबुद्धी गेली नाही, नाही. बुद्धी गेली नाही, नाही. बुद्धी गेली नाही, नाही. भजन करुणी झाले काही. गेली नाही. भजन करुणी झाले काही. भजन करुणी झाले काही. भजन करुणी झाले काही. करुणी झाले काय. देहबुद्धी गेली नाही. देहबुद्धी गेली नाही. देहबुद्धी गेली नाही. भजन करून